मी अपूर्वा अंकुश झगडे. माझं गाव गिमवणे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. माझे मिस्टर पण माझ्याबरोबर असतात या उद्योगधंद्यामध्ये. मी पूर्वी स्वतः घरगुती जेवण म्हणून अशी द्यायचे आणि लायन्स क्लबतर्फे मी माझ्या पदार्थाची चव सगळ्यांना आवडल्याबद्दल लायन्स क्लबचे जे सगळे सर्स आहेत ते लोक म्हणाले, तुम्ही एवढी जर चांगली चव देत आहे तर तुम्ही स्वतःचं का नाही तुम्ही काही चालू करत. तिथून आमची सुरुवात ह्या हॉटेल लाईनीला झाली. माझ्या या सर्व कामं म्हणजे आमचं कुटुंब याच्यावर सगळं अवलंबून आहे आणि शिक्षण पण मुलांचं, बाकी जे काही खर्च आहे ते म्हणजे माझ्या याच्यावरूनच. कारण का तर थोडंफार आमचे बचत गट मार्फत जे काही थोडंफार कर्ज मिळायचं त्यातनं कर्ज थोडंफार घेऊन, प्लस मिस्टर आमच्या इकडे तिकडे त्यांचे थोडेसे पैसे त्याच्यामध्ये गुंतवून असं आम्ही एक छोटं हॉटेल पहिलं घेतलेलं होतं. म्हणजे पहिलं कसं असायचं की सगळ्यांचे डिसिजन पहिले असायचे. आत्ता काय होतं की मी जे सांगेन की तर अपूर्वा सांगेल ते खरं. कारण कसं तिने आता जग बघितलं आहे, म्हणजे वेगवेगळी माणसं तिच्या नजरेखालून गेलेली आहे. पहिला आर्थिक वर्ष म्हणजे आम्ही हॉटेल जेव्हा वरती चालू केलं तेव्हा आम्हाला तर चक्रीवादळाचा खूप मोठा फटका पडला. म्हणजे काहीच आमचं उरलं नव्हतं. फक्त 4 भिंती होत्या आणि फक्त आम्ही, बाकी सगळीकडे सगळं अस्ताव्यस्त झालं होतं. 4 महिने आमचे असे बसून जातात. तर 4 महिने आम्हाला खूप कडाक्याचे जातात. आमच्या इथे तर पूर भरल्यानंतर आमच्या ज्या कामगार महिला आहेत किंवा मी सुद्धा, जर आमचं कामच बंद झालं तर त्यांचा रोजगार जातो. हा एक मूळ प्रश्न आहे. पावसाळ्यामध्ये काही सर्वच बंद असल्यामुळे खूप मोठंच आम्हाला टेन्शन असतं की कसं आहे 4 महिने आम्हाला कसे जातात, कडाक्याचे जाणार आहेत. एकतर प्रयास कर्जमध्ये कसं लोन आपल्याला लगेच मिळून जातं, एक 2-3 दिवसात, आणि एक त्याचा इंटरेस्ट पण कमी आहे. आणि आमच्या गावात अशा मिळालेत सगळ्यांना हे लोन. आपल्याकडे जर पैसे असतील तर आपण बिंदास, मोठी नाही पण नाहीतर छोटी वस्तू तरी आपण घेऊ शकतो. या दृष्टिकोनातून प्रत्येक महिलेने सक्षम व्हावं आणि झालंच पाहिजे. छोटा का बिझनेस असेल ना तो प्रत्येक महिलेने स्वतःचा करावा.